आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत कोल्हापूरहून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आणि छत्रपती संभाजीनगरवरून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। सुरुवातीलाच आपण कोल्हापूरमध्ये जाणार आहोत। प्रताप, कोल्हापूरमध्ये कशा प्रकारे मतदानाची तयारी करण्यात आलेली आहे? नेत्यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे, काय सध्या तिकडे वातावरण आहे? नक्कीच मिनी विधानसभा म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला ओळखलं जातं। आपण पाहिलं तर मतदानाची पूर्ण तयारी झालेली आहे। आता आतमध्ये पाहिलं तर ईव्हीएम मशीनची तपासणी केली जाते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की ते सील करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। एकूणच आपण पाहतो की अत्यंत अट्टातटीच्या लढती या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळतात। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात देखील आपण पाहतो की उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी घरोघरी भेटी दिल्या आणि त्याचबरोबर लक्ष्मी दर्शन देखील घडवलं, अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे। एकूणच आपण पाहतो की अनेक संवेदनशील मतदारसंघ आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागा आहेत आणि पंचायत समितीच्या 138 जागा आहेत। या सर्व जागांमध्ये आपण पाहतो की सर्वसाधारण महिलेसाठी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राखीव झाल्यामुळं आपण पाहतो की नेत्यांच्या सुना, मुलं, मुलगी असे सर्वजण निवडणूक रिंगणात आहेत। त्यामुळे आपण पाहतो की या मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा लागावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे। त्यामुळे अत्यंत अटातटीच्या लढती होत आहेत। प्रामुख्याने जर आपण पाहिले तर प्रत्येक आमदारानं म्हणजे जो विद्यमान आमदाराने त्या मतदारसंघातील आपले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य कसे निवडून येतील याकडे अधिक फोकस केल्याचं लक्ष या ठिकाणी येतं। आणि इतकंच नाही तर अध्यक्षपदाच्या रेसमधला आपला घोडा कोण त्यांनी आधीच ठरवलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की अतिशय अटातटीच्या लढती या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर तुल्यबळ लढती होत असताना या ठिकाणी आपण पाहतो की जो वारसदार आहे अनेक पिढ्याचा, त्याला थांबवण्याचा देखील अनेक ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी राजकीय वैमनस्य ते देखील बाजूला ठेवून या ठिकाणी एकाच एक उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक मतदारसंघात दुरंगी, तिरंगी, चौरंगी आणि पंचरंगी अशा लढती होत आहेत। नक्कीच प्रताप, तर कोल्हापूरमध्ये तुल्यबळाची लढत पाहायला मिळणार आहे, त्यामुळे आज या उमेदवारांचं जे काही नशीब आहे ते मतपेटीमध्ये बंद होणार आहे।